सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले। या कारवाई दरम्यान जबरी चोरीसह एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून 45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 30 जून 2026 रोजी पहाटे 4:30च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील रामवाडी सिमेंट गोडाऊन जवळील तिकीट काउंटर येथे फिर्यादी स्वप्नील सुभाष उपळकर वय 35 राहणार मित्रनगर शेळगी यांना 3 अनोळखी इसमांनी अडवून त्यांच्याकडे रिअलमी कंपनीचा 10,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला। तसेच फिर्यादीला धमकावत खिशातील 6,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे प्रेमप्रकाश गायकवाड वय 20 राहणार पटवर्धन चाळ वांगी रोड सोलापूर याला ताब्यात घेतले। कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम मोबाईल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान समीर अकबर पटेल वय 21 राहणार थोरली इरणा वस्ती सोलापूर व नैतिक वसंत जाधव राहणार सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे यांची नावे निष्पन्न झाली। या कारवाईत आरोपीकडून 5,500 रुपये रोख रक्कम व 40,000 रुपये किमतीचा मोबाईल असा 45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीकडून जबरी चोरीसह एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 विजयलक्ष्मी कुरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पडली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।